श्रीरामपूरमध्ये बांधकाम कामगार बांधवांसाठी गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम आगाशे हॉल इथे मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार हेमंत ओगले यांनी बांधकाम कामगारांशी संवाद साधत विशेष संदेश दिला। त्यांनी सांगितले की श्रमिकांच्या प्रत्येक अडचणींसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत। मात्र कामगारांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, कारण शिक्षण हाच खरा वारसा आहे। या कार्यक्रमाचे आयोजन श्री संतोष परदेशी व त्यांच्या पत्नी सौ आशा परदेशी यांनी केले होते। कामगारांचा फॉर्म भरण्यापासून ते ऑनलाईन प्रक्रियेपर्यंत कामगारांना योग्य लाभ मिळावा यासाठी या दाम्पत्याने घेतलेली मेहनत उल्लेखनीय ठरली। कार्यक्रमावेळी आमदार हेमंत ओगले यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाने, दीपालीताई ससाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिन गुजर, माजी नगरसेवक दिलीप नागरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे तसेच भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली। त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक कामगारांना भांडे संचाचे वाटप करण्यात आले। यावेळी 325 लाभार्थ्यांना गृहोपयोगी भांडी संच वाटप करण्यात आला। बांधकाम कामगारांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले आणि संतोष परदेशी दाम्पत्याचे आभार मानले। शेवटी आमदार हेमंत ओगले यांनी पुन्हा एकदा कामगारांना आश्वासन दिले की तुमच्या अडचणींमध्ये आम्ही कायम उभे राहू, एकजूट ठेवा आणि तुमच्या पुढच्या पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवा। श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी व संतोष परदेशी तसेच आशाताई परदेशी यांच्या आयोजित हा कार्यक्रम कामगारांच्या हिताचा व कौतुकास्पद ठरला आहे। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत भोसले। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।